नमस्कार मैत्रिणींनो, मंगल्स किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे खारं वांग। चला मग बघूया खाऱ्या वांग्यासाठी लागणारे साहित्य। हे वांग्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत मी बारीक। त्याला लागेल हळद, मिरची, जिरा, मोहरी, लसूण, मला आवडतं म्हणून मी एक टमाटा घेतला आहे आणि चवीनुसार मीठ। तर हे मीठ आणि मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये आपण काढून घेऊ। चला तर मग आपण मिक्सरमध्ये मिरची आणि लसूण वाटून घेऊ। लसूण थोडा जास्तच घ्या, कारण खाऱ्या वांग्यामध्ये लसणाची चव असली की अप्रतिम वांग लागतं। आणि तुम्ही एकदा नक्की करून बघा। चला तर मग मिक्सरमध्ये आपण हे वाटण काढून घेऊया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। मी एक टमाटर चिरून घेतला आहे, कढई तापत ठेवली, कढईमध्ये तेल घालू। खारं वांग म्हटलं की थोडं तेल जास्तच हवं त्याला। तेल गरम झालेलं आहे, अगोदर मोहरी घालू। मोहरी तडतडायला लागलेली, आता जिरे टाकू। टमाटर, टमाटर थोडं नरम होईस्तोवर परतून घ्या। हे बारीक वाटून घे, जास्त बारीक नाही वाटलेलं, दरदरच वाटलेलं आहे। मिरची लसूण घालू। मिरची तुमच्या आवडीनुसार घ्या। आमच्या घरच्यांना सगळ्यांना तिखट पाहिजे असतं, त्याच्यामुळे मी थोडी हिरवी मिरची जास्त घेतली आहे। थोडं मीठ घालूया। खारं वांग म्हटल्यावर जास्त मीठ टाकू नका, त्याचं नाव खारं वांग आहे, पण मीठ बेताने घाला। थोडं परतून घेऊ। हे कापून ठेवलेले वांगी त्याच्यात टाकून घेऊ। थोडीशी हळद घालू। चांगलं परतून घ्या। खाऱ्या वांग्यामध्ये पाणी टाकायचं नसतं, त्याच्या अंगच पाणी त्याला सुटतं। त्या पाण्यामध्ये हे वांग शिजवायचं, खूप छान लागते।
साधी आणि सोपी रेसिपी आहे. चवीला पण खूप छान आहे, बिना पाण्याची. आता याला 10 मिनिटं स्लो फ्लेमवर झाकून ठेवा. ह्याची फ्लेम आपण कमी करू. 10 मिनिटं आपण ह्याला असंच झाकून ठेवू. चला तर मैत्रिणी, उघडून बघूया आपलं वांगं तयार झालं की नाही. मस्त. हे बघा, खूप छान पाणी न टाकता झालेले बघा वांग. चला तर मग आपण सर्व करूया. एकदा करून बघा मैत्रिणींनो, खूप छान लागतं हे वांग, खरं वांग. खायला अप्रतिम आहे. मी आता चपाती बनवलेली आहे. हे वांग्याची भाजी तुम्ही भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबतही खाऊ शकता. खूप अप्रतिम लागेल त्याच्यासोबत. चला तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ मी इथं संपवते, कारण मी नवीन यूट्यूबर आहे. प्लीज मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.